हमारा फेस वॉश है जो नेचुरल तरीके से मिलता है। देखो ये है हमारा फेस वॉश। नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे वेळ अमावस्या आणि सोमवती अमावस्या पण आहे, म्हणजे सोमवारी आलेली आहे अमावस्या म्हणून सोमवती अमावस्या। तर आज सगळेजण शेतात आपल्या आपल्या शेतात जेवायला जातात आणि ज्यांना शेत वगैरे नाहीये ते आपल्या मित्रांच्या शेतामध्ये म्हणा मैत्रिणींच्या शेतामध्ये तर जेवायला जातात। एकंदरीत आज सगळेजण शेताकडे जेवायला जातात आणि सगळेच आसपासच्या शेतामध्ये असतात। तर आज खूप छान वाटतं शेतामध्ये। तर हा आहे मोरवा, हा आज आपल्याला वेळ अमावस्याला लागतो। तर याला अगोदर चुन्यानं रंगवून घेतले आणि हे चुन्यानं सिद्धांतनं रंगवले। वेळ अमावस्या म्हटलं की पाची पांडवांची द्रौपदीची पूजा करतात। तर इथे दादू आणि त्याचे बाबा कोप तयार करतायत। तुम्ही पण शेताकडे जेवायला गेलात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पण अशीच वेळ अमावस्या केली जाते का। आणि आता इथून पुढे व्हिडिओ वेदांत करतोय आणि वेदांतची मिमिक्री चालू होते। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, खूप त्याने हसवलं आम्हाला। आपण इथं काय बोलते त्याला, काय बोलतात बाबा? नाही नाही हे हा इथं 5 पांडव बसलेले आहात। मी कॅमेरामॅन वेदांत आहे आणि इथं हा आम्ही वेदांत पवार आहेत कॅमेरामॅन। पुन्हा इकडं आमचे बाबा आणि आमचे लाडके बंधू बनवत आहेत हे काय ते। तर अशा प्रकारे बनलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा पांडवाची गुहा आहे हे। ह्याच्यात म्हणजे बहा आणि पूजा हे झाले नाही। आता चादर घ्यायची आहे घ्या माझे बंधू। टाका। तर आता पाहू शकतात अशा प्रकारे यांची गुहा बनलेली आहे पांडवांची। हे मागं आमचं शेत आहे, इकडं पण आहे आणि इकडं पण आहे। इकडं आंबे आहेत आंबे, इकडं शेंगा आहेत, इकडं शेवग्याचे झाड आहेत बघा। आमच्या रानात सगळं आहे, असं काहीच नाही जे नाही। तर पाहू शकता हे घर आहे, इकडं रोड आहे, इकडं अगोदर सगळे आंबे होते ते आता काढून टाकलेले आहेत बघा, इकडे पाहू शकता। आणि इकडं विहीर आहे, दोन विहीर आहेत। इकडं आता पाणी चालू है। थैंक यू थैंक यू बाय बाय। और इधर माँ ने हमारे ब्रेक मार दिया और फूल तोड़ रहे हैं। पता नहीं और किधर किधर रुकना पड़ेगा। इन्हें जो दिखता है वो पसंद ही आता है, क्या करे। देखो इधर ऐसे तोड़ते हैं, आपको नहीं पता होगा तो हमारी माँ बता देगी। बताइए मैम। ऐसा होता है गुलाब का फूल। और चलिए हम भी ले। चला उदबत्ती पाडे का तू।
हम नहीं फाड़ेंगे। और ये हमारी मम्मी की हिंदी है और इधर भुसकट है। तर आज शेतातल्या सगळ्या देवांची पूजा केली जाते, तर त्यासाठी भरपूर सारे नैवेद्य बनवलेले आहेत। हे पाची पांडव त्यांच्यासाठी बनवलेत आणि कानवले पण बनवलेले आहेत। तर असे ओटीचं सामान वगैरे लागतं आणि इथे पूर्ण हे नैवेद्य तयार करून ठेवले जातात। आता पूजा करते, पाची पांडव मांडून घेतले, द्रौपदी तांदूळ हे किती टाकायचं का तुमचं? पाणी पकडायला उजव्या हाताने फडकी टाकणे आहे पाणी कर त्याचे तुकडे कर त्याचे तुकडे फड त्याच्या पुढं कुठं जायचंय का इकडे कुंकू लावते थांब कुंकू हळदी हे खाक्याच्या पुढचे कानवले उचलून पाणी नाही का
पाची पांडवची पूजा झाली, शेताची पूजा झाली, शेतात जेवढे देव आहेत तेवढ्या सगळ्यांची पूजा करून झालेली आहे आणि आता जेवायला बसणार आहोत। तर जेवणामध्ये आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे, खीर, आंबील हे असं बरंच काही बनवलेलं आहे। तर आता जेवण करून घेतो। तर तुमच्याकडे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।